नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या इतिहासाचा शेवटचा चॅप्टर म्हणजेच ऐतिहासिक ठेव्याचे जतन हा चॅप्टर आपण बघणार आहोत। याच्या अगोदरचे सर्व चॅप्टर्स मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ओके, ज्यांनी कोणी बघितले नसतील तर बघून घ्या, म्हणजेच काय तुम्हाला सर्व बेसिक म्हणजे काय 10वीच्या इतिहासाचं समजेल। चला तर मग या चॅप्टरला आता सुरुवात करूयात, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। आता यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, परत नंतर काही बघा नावाजलेली संग्रहालय, ओके याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। परत नंतर ग्रंथालय आणि अभिलेखागार काय आहेत काय नाही, आणि परत नंतर कोश वाङ्मय। ओके, ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला चॅप्टर मध्ये करायचा आहे। मग आता पहिल्यांदा बघा या ठिकाणी सुरुवात करूयात। अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आजच्या बघा आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने। म्हणजेच काय, आता इतिहासाची साधने कशाला म्हणतो आपण, म्हणजेच काय की इतिहासाच्या साधनांमधून आपल्याला त्या त्या काळातील इतिहास काय येत असतो समजावून येत असतो। आणि परत नंतर आता ही साधने कोणती कोणती असतात, लिखित स्वरूपामध्ये असतात, भौतिक स्वरूपामध्ये असतात, ओके मौखिक स्वरूपामध्ये असतात। ओके, ह्या सगळ्या म्हणजे काय हे तीन प्रकार कशाचे ऐतिहासिक साधनांचे आहेत। बघा त्या साधनांच्या आधारे लिहिलेले ग्रंथ अत्यंत मोलाचे अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे जतन संवर्धन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज असतील, परत नंतर ग्रंथ पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालय आणि त्यांच्या निगडीत असलेली अभिलेखागारे आणि परत नंतर ग्रंथालय करतात। म्हणजेच काय की नॉर्मली एखादी पौराणिक जर वास्तू असेल किंवा वस्तू असेल किंवा ग्रंथ असतील तर त्यांचं संकलन करण्याचं काम किंवा नॉर्मली ते म्हणजे काय प्रेक्षकांना दाखवण्याचं काम या ठिकाणी कोण करतात, अभिलेखागारे किंवा नॉर्मली ग्रंथालय करत असतात। आता ग्रंथालयांमध्ये जर आपण विचार जर केला तर त्या ठिकाणी म्हणजे काय खूप जुन्या प्रकारचे आपल्याला पुस्तके पण पाहायला भेटतात, आणि अभिलेखागारांमध्ये वास्तू किंवा नॉर्मली वस्तू आपल्याला त्या ठिकाणी काय त्यांच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला भेटतात। ओके, या फॉर्म मध्ये मग बघा आता लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने ओके प्रसिद्ध केली जातात। म्हणजेच काय की नॉर्मली आता जे काही लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती म्हणजेच काय की नॉर्मली एकदम म्हणजेच काय की त्याचे म्हणजे काय काटेकोरपणाने त्याचं निरीक्षण करून किंवा नॉर्मली त्याचे म्हणजे काय पुराव्यासहित सर्व ज्या गोष्टी लिहिल्या जातात त्याला आपण काय म्हणतो, शास्त्रशुद्ध पद्धत असं म्हणतो। आणि शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केले जातात। ओके, परत नंतर आता जे दस्तऐवज पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात। म्हणजेच काय की नॉर्मली जे दस्तऐवज म्हणजे काय पुरावस्तू ओके इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत, आता ते आपल्याला पेपरमध्ये आपल्याला पाहायला भेटते का, नाही, फक्त त्यांचा आपल्याला फोटो पाहायला भेटेल, पण ऍक्च्युअल मध्ये की त्यांची खरी प्रतिकृती आपल्याला पाहायला भेटते का, नाही। तर अशी जी काय प्रतिकृती असते ती आपल्याला संग्रहालय किंवा अभिलेखागारांमध्येच आपल्याला ती काय होते पाहायला भेटते, आणि यांचं जतन करण्याचं काम हे करतात। परत नंतर संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू ओके आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात, आणि ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात। जे काय ग्रंथालय आहेत ते ग्रंथांचे जतन आणि त्यांचं काय व्यवस्थापन करण्याचं काम ते करतात। ओके, या फॉर्म मध्ये मग त्याच्यातला पहिला पॉइंट आपण आता बघूयात। पहिला आहे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। मग बघा आता इतिहासाची साधने मिळवणे, परत नंतर त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, परत नंतर हस्तलिखिते जुने ग्रंथ, परत नंतर पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे, या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात। कारण की त्यांचे जे काही नमुने असतात एकच नमुना असतो, त्याची झेरॉक्स काढणं किंवा नॉर्मली त्यांच्या कॉपी करून ठेवणं ओके हे शक्य नसते, हुबेहूब कॉपी करणं शक्य नसते, म्हणून यांचं जतन करून ठेवणं, परत नंतर यांची साफसफाई ठेवणं ओके म्हणजे काय हे अत्यंत काळजीपूर्वक काम करावं लागतंय। परत नंतर त्या कामांसाठी विविध विषयांतील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। म्हणजेच काय की आता अभिलेखागारामध्ये जर एखादा जर क्लर्क असेल किंवा नॉर्मली त्या ठिकाणी काम करणारा माणूस असेल तर त्या ठिकाणी कसं काम करायचं कसं नाही याचं त्याला पहिल्यांदा प्रशिक्षण दिलं जाते, किंवा ग्रंथालयामध्ये काम करणारा माणूस असेल त्याला त्याची डिग्री कंप्लीट करावी लागते, हो की नाही। अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात। म्हणजेच काय की योग्य प्रशिक्षण किंवा नॉर्मली त्या गोष्टीचा कोर्स जर तुम्ही केला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी काय होते उपलब्ध होत असते। ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर दुसरा आहे मौखिक, त्यामध्ये पहिलं साधन आहे मौखिक साधने। आता मौखिक साधनांमध्ये जर विचार जर केला तर लोकपरंपरेतील गीते,
म्हणजेच काय की जे काय गाणे वगैरे आहेत म्हणजे काय लोकपरंपरेने जी काय चालत आलेली गाणे म्हणजे काय जी काय गाणे आपण आजी आजोबाकडून आपल्या काय करत असतो ऐकत असतो, परत नंतर कहाण्या इत्यादींचे संकलन करणे म्हणजे काय ते एकत्रित करून ठेवणे, परत नंतर संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अन्वयार्थ लावणे म्हणजेच काय की नॉर्मली जे काय संकलित केलेलं साहित्य म्हणजे एकत्रित केलेलं साहित्य ते साहित्य काय करणं त्यांचं वर्गीकरण करणं म्हणजे वेगवेगळं करणं, आता कोणतं गद्य पद म्हणजे काय गद्यामध्ये असते तर कोणतं पद्यामध्ये असते त्यांचं वर्गीकरण करणं, त्यांचं विश्लेषण करणं आणि परत नंतर अन्वय अर्थ लावणे म्हणजे त्याचा योग्य तो अर्थ लावण्याचं काम हे सर्वजण करतात। परत नंतर संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे, जे काय संशोधित मौखिक साहित्य जे काय लागलेलं आहे किंवा नॉर्मली जे काय संशोधन लागलेलं आहे त्यांना काय करणे प्रदर्शित करणे याचं काम हे अभिलेखागारे किंवा नॉर्मली त्या ठिकाणी ग्रंथालय करत असतात। ओके, आता याच्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण काय असलं पाहिजे बघा, या ठिकाणी समाजशास्त्र याच्यामध्ये त्यांची डिग्री असली पाहिजे किंवा नॉर्मली ते समजलं पाहिजे, परत नंतर सामाजिक मानवशास्त्र, परत नंतर मिथके आणि भाषाशास्त्र, परत नंतर ग्रंथालय व्यवस्थापन, परत नंतर इतिहास आणि इतिहासासंबंधी इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधन परलेखन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला यामध्ये असली पाहिजे। ओके, या फॉर्म मध्ये मग असं जर असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध होते, त्या ठिकाणी आपण काम करू शकतो। ओके, म्हणजे काय ज्यावेळेस आपण मौखिक साधनांचे काय करायचं आपल्याला म्हणजे काय की जतन करायचं असते त्यावेळेस। परत नंबर 2चा आहे लिखित साधने। आता लिखित साधनांमध्ये काय ते ताम्रपट असेल, ओके म्हणजे काय की नॉर्मली त्या ठिकाणी एका तांब्याच्या पत्र्यावरती लिहून ठेवलेला जो काय मजकूर असेल किंवा नॉर्मली जे काय संदेश असतो त्याला आपण ताम्रपट असं म्हणतो। परत नंतर दरबारी दप्तरे म्हणजेच काय की नॉर्मली आता पूर्वीच्या काळातील जे काय दरबारी दप्तरे असतात म्हणजेच काय लिहून ठेवलेले खलिते असतील किंवा हिशोबाच्या वह्या असतील ह्या सगळ्या गोष्टी, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी ऐतिहासिक ग्रंथ, परत नंतर हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन संपादन करणे म्हणजेच काय की त्यांचं संकलन करणं म्हणजे काय एकत्रित करणं, त्याला एकत्रित आणणं आणि परत नंतर त्यांचं संपादन करणं। ओके, म्हणजेच काय की ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं असते। परत नंतर दस्तऐवजांच्या संदर्भात संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे म्हणजेच काय की आता बघा जे काय दस्तऐवज आहेत म्हणजे काय जसा जसा काळ बदलत गेलेला आहे तसं तसं कागदामध्ये काय होतो बदल होत गेलेला आहे। म्हणजेच काय की आता बघा जर पूर्वीच्या काळामधला जर कागद बघितला तर तो तुम्हाला थोडासा कडक लागेल, पण आताच्या काळामधला कागद बघितला एकदम फ्लेक्झिबल आहे, हो की नाही। आता मला सांगा त्याच्यावरती जर एखादं लिक्विड पडलं किंवा केमिकल पडलं तर तो कागद नष्ट होऊ शकतो, हो की नाही, त्याच्यावरती अमूल्य अशी माहिती पण ती नष्ट होऊ शकते। म्हणून याचे हे जे दस्तऐवज आहेत त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणारे सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया त्यावर केल्या जातात। परत नंतर दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे म्हणजेच काय की नॉर्मली जे काय दस्तऐवज आहेत त्यांचं ऐतिहासिक मूल्य काय करणं निश्चित करणं। परत नंतर निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे म्हणजेच काय जे काय निवडक दस्तऐवज आहेत ते प्रदर्शित करणं म्हणजे काय लोकांसाठी ते खुले करणं। परत नंतर संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करण्याचं काम म्हणजे काय यांच्यामध्ये असते। आता नॉर्मली जर याच्यामध्ये आपल्याला जर नोकरी करायची असेल किंवा नोकरीत संधी जर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे काय उपलब्ध करून द्यायची असेल तर त्याला उपयुक्त प्रशिक्षण काय काय असावं लागते, कारण की आता नॉर्मली त्या ठिकाणी सगळ्या ग्रंथालयामध्ये आपल्याला काम करायचे किंवा लिखित साधनांमध्ये आपल्याला काम करायचंय। आता लिखित साधनांमध्ये काम करायचं त्या ठिकाणी आपल्याला भाषा आल्या पाहिजे। आता पूर्वीच्या भाषा आल्या पाहिजे म्हणजेच काय ब्राह्मी असेल, मोडी असेल, पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाने ज्ञान म्हणजेच काय की त्यांचा विकास कसा कसा होत गेला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान किंवा त्या गोष्टीचं प्रशिक्षण आपल्याला भेटलेलं पाहिजे। परत नंतर इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, परत नंतर साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे। परत नंतर विविध चित्रशैली बघा शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान असणं गरजेचं आहे। आणि कागदाचे प्रकार म्हणजेच काय की कागदामध्ये होत गेलेले प्रकार, काळानुसार कागदामध्ये होत गेलेले प्रकार, परत नंतर शाईमध्ये काळानुसार होत गेलेले प्रकार आणि रंगांमध्ये म्हणजे काय की नॉर्मली होत गेलेले प्रकार, ओके यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे। ओके, जर आपल्याला त्या ठिकाणी कुठे म्हणजेच काय की लिखित साधने यांच्यामध्ये जर म्हणजे काय की काम करायचं असेल किंवा नॉर्मली तिथं काम करणाऱ्या माणसाला एवढ्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे। ओके, बघा नेक्स्ट आता 5वं, परत नंतर कोरीव लेखांसाठी वापरलेले दगड। आता पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे काय दगडांचे प्रकार पण आहेत, ओके त्याच्यासाठी कोणता दगड वापरलेला आहे, धातू त्यांच्या बघा धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती आपल्याला सगळी असली पाहिजे। दस्तऐवजांची सफाई आणि
संवर्धन यांसाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती असणं गरजेचं आहे. परत नंतर संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजेच काय की प्रदर्शन व्यवस्थापन कसं करायचं आणि परत नंतर माहिती तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि संशोधनपर लेखन म्हणजेच काय की एखादं संशोधन लागलं तर त्यावरती लेखन पण त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय की कशामध्ये लिखित साधनांमध्ये येतात. आणि म्हणजे काय ज्या ठिकाणी अभिलेखागार असतात किंवा नॉर्मली त्या ठिकाणी जे काय ग्रंथालय असतात जे काय लिखित साधन आहेत ते त्यांच्यामध्ये काय चांगल्या प्रकारे ते संवर्धन करणं आणि संवर्धन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण असणं गरजेचं आहे. ओके. परत नंतर नेक्स्ट आहे भौतिक साधने. आता भौतिक साधनांचा जर विचार जर केला तर बघा पुरावस्तूंचे संकलन म्हणजेच काय की ज्या काय पुरातन वस्तू आहेत त्यांचं संकलन करणे. परत नंतर त्यांचा कालखंड ही वस्तू कोणत्या काळातील आहे आणि प्रकार यानुसार त्यांचे वर्गीकरण करणे आणि त्यांची सूची तयार करणे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. परत नंतर पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे म्हणजेच काय की नॉर्मली ज्या काय पुरावस्तू आहेत आता त्याच्यामध्ये म्हणजेच काय की प्रत्येक काळावाईज त्या ठिकाणी बांधण्याचं म्हणजे का बांधकाम शैली असेल किंवा वापरलेले रंग असतील हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हो की नाही. आता जर आपण नवीन प्रकारचे जर केमिकल त्या रंगांवरती जर वापरायला गेलो तर ते रंग खराब होऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी म्हणजे काय की त्यांच्यावरती योग्य ती रासायनिक प्रक्रिया करणे. परत नंतर निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. जे काय निवडक पुरावस्तू जे आहेत म्हणजेच काय की त्यांची प्रतिकृती किंवा त्या काय म्हणजे काय लोकांसाठी खुल्या करणे किंवा ते प्रदर्शित करणे. परत नंतर पुरावस्तू संबंधीची संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे म्हणजेच काय की जी काय पुरावस्तू आहे ती कोणत्या प्रकारची आहे आणि लोकांपर्यंत त्याचं ज्ञान पोहोचवणे. परत नंतर वनस्पती आणि प्राणी यांचे बघा अश्मीभूत अवशेष म्हणजे काय जीवाश्म यांचे वर्गीकरण करणे आणि त्यांची सूची तयार करणे हे सगळं आपल्याला कशामध्ये भौतिक साधनांमध्ये पाहायला भेटतंय. आणि शेवटचं म्हणजे या ठिकाणी निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती काय करणे प्रदर्शित करणे म्हणजे काय जेणेकरून ते जीवाश्म कोणत्या काळातील आहे कोणत्या युगातील आहे हे आपल्याला ते लक्षात येईल. आता समजा या ठिकाणी जर म्हणजे काय नोकरीत संधी उपलब्ध करायची असेल तर या ठिकाणी उपयुक्त प्रशिक्षण कोणतं आहे बघा. पुरातत्वीय अभ्यास पद्धती माहिती असायला पाहिजे, त्याचे सिद्धांत माहिती असायला पाहिजेत, प्राचीन संस्कृती यांचा परिचय असायला पाहिजे. ओके. तर आपण यामध्ये आपण काम करू शकतो. परत नंतर पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड खनिजे धातू परत नंतर चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे बघा प्रदूषित म्हणजे काय सॉरी आता त्या प्रदूषित म्हणजे काय या ठिकाणी प्रदूषित स्रोत आणि त्यांच्या रसायनशास्त्रातील वैशिष्ट्यांचे ज्ञान असणं गरजेचं आहे. ओके. या फॉर्म मध्ये परत नंतर बघा समोर येते म्हणजे काय की प्रत्येक वस्तू जे भौतिक असेल लिखित असेल किंवा हे असेल तर त्याला साफसफाई करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणजेच काय की पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती असणे गरजेचं आहे. परत नंतर विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि परत नंतर आता विविध कलाशैली म्हणजे काय एखादी जी काय कलाशैली असते प्रत्येक काळानुसार त्या कलेमध्ये काय होतो बदल होत जातो. आता पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं तर चित्रकला शैली ही वेगळ्या पद्धतीची होती पण आता जर बघितलं तर चित्रकला शैली ही वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे काय पूर्वीच्या काळी डायरेक्टली म्हणजेच काय की कागदावरती चित्र काढलं जायचं पण आता युग एवढं बदललंय की म्हणजे काय डायरेक्ट कम्प्युटरवरती काय करता येत आपल्याला चित्र काढता येतंय. आता मला सांगा आपल्याला प्रत्यक्षात इथं हात भरवण्याची गरज आहे का कलरसाठी? नाही. डायरेक्टली आपण कम्प्युटरमध्ये उचलणार तिथं कलर भरणार. ओके. या फॉर्म मध्ये मग बघा पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बघा बनवण्याचे कौशल्य असले पाहिजे. म्हणजे काय जे काय पुरावस्तू आहेत किंवा जीवाश्म आहेत यांचे म्हणजे काय प्रतिकृती म्हणजे काय यांच्यासारखी हुबेहूब एखादी प्रतिमा बनवणं हे जमलं पाहिजे. ओके. या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा 6वं बघा संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान असणं गरजेचं आहे. आणि संशोधनपर लेखन याच्यावरती पण संशोधनपर लेखन या ठिकाणी आपण केलं पाहिजे किंवा नॉर्मली आपल्याला ते करता आलं पाहिजे. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी काम करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला नोकरीत संधी उपलब्ध होऊ शकते. ओके. या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट आहे आता काही नावाजलेले संग्रहालय. ओके. बघा नेक्स्ट आता काही नावाजलेले संग्रहालय. मग बघा आता यामध्ये मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून बघा संग्रहालयाची कल्पना काय उदयाला आली. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय मध्य युरोपमधील जे काय राजघराणे होते म्हणजे काय की त्यांनी ज्या काय वस्तू वापरलेल्या आहेत किंवा नॉर्मली त्यांनी ज्या रोजच्या रोज जे काय रोजनिशी लिहिलेल्या आहेत किंवा नॉर्मली त्यांच्या उपयोगातील ज्या काय वस्तू आहेत ते एका ग्रंथालयामध्ये एका
संग्रहालयामध्ये त्यांनी काय केलं, एकत्र केलेले आहेत आणि त्याच्यातूनच त्या ठिकाणी म्हणजेच काय की जे काय हे आहे म्हणजेच काय की जे संग्रहालय त्याची कल्पना म्हणजे काय उदयाला आली असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. परत नंतर आता त्याच्यामधलं पहिलं संग्रहालय आहे बघा की लूर संग्रहालय की त्याला आपण फ्रान्स कुठे येते फ्रान्समध्ये आहे. मग बघा आता या ठिकाणी पॅरिस शहरातील लूर संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. म्हणजे काय जे काय पॅरिस शहरातील जे काय लूर संग्रहालय आहे ओके म्हणजे काय स्थापना कुठं झाली या ठिकाणी इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली आणि फ्रेंच राज्यघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लूर संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. जे काय फ्रेंच राज्यघराणे म्हणजे काय फ्रेंच राज्यघराण्यातील जे काय व्यक्तींनी जमा केलेल्या ज्या काय कलावस्तू होत्या त्याच्यामधलं म्हणजे काय त्या ठिकाणी काय करण्यात आलं, त्या संग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्यात आल्या त्या वस्तू. आता त्या बघा त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. कोणता? मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. लिओनार्दो द विंची ओके बघा फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा ओके पहिला फ्रान्सिस यांच्या पदरी होता. म्हणजे काय जो काय पदरी होता म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्या राजदरबारामध्ये होता. कोण? लिओनार्दो द विंची. म्हणजे काय या ठिकाणी पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता किंवा याच्या दरबारी होता. परत नंतर नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लूर संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. म्हणजेच काय की नेपोलियन बोनापार्टने पूर्ण जगावरती काय केलं होतं म्हणजे काय की आक्रमण केली होती हो की नाही. आणि परत नंतर त्यांनी ज्या काय वस्तू काय केलेल्या आहेत म्हणजेच काय की गोळा करून आणल्या होत्या ओके आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणल्या होत्या ओके बघा आणलेल्या कलावस्तूंमुळे लूर संग्रहालयातील संग्रह खूपच काय झाला होता, वाढला होता. आणि या संग्रहालयात ओके बघा अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. किती? 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. कधी जर तुम्ही फ्रान्सला गेलात तर या संग्रहालयाला अवश्य भेट द्या आणि त्या ठिकाणी मोनालिसा असेल किंवा नॉर्मली अनेक ज्या वस्तू आहेत त्यांना अवश्य भेट द्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी इतिहास समजेल. परत नंतर नेक्स्ट आहे ब्रिटिश संग्रहालय ओके. आता हे कुठं आहे? इंग्लंडमध्ये. बघा लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. म्हणजे काय इसवी सनाच्या किती झाली? 18व्या शतकामध्ये झाली. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने बघा याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्त केल्या. किती? 71,000 ज्या वस्तू होत्या ज्या काय जमा केलेल्या ओके त्याच्या संग्रहालयातील इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज यांच्याकडे सुपूर्त केल्या. आणि त्यामध्ये अनेक ग्रंथ होते, परत नंतर चित्रे, परत नंतर वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश त्यामध्ये होता. म्हणजे काय की 70,000 वस्तू त्यांना राजाकडे दिल्या. मग बघा पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध बघा वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू. आता म्हणजे काय की इंग्लंड म्हणजे काय जे काही इंग्लंड होतं त्याच्या खूप साऱ्या वसाहती होत्या हो की नाही, आणि त्यांची एक वसाहत भारतामध्ये पण होती हो की नाही. परत नंतर प्राचीन अवशेष यांमुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली आणि आजतामिला म्हणजेच काय आज ओके या संग्रहालयात सुमारे 80 लाख किती 80 लाख इतक्या वस्तू ओके या ठिकाणी संग्रहित आहेत आणि भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये होतो. म्हणून या ठिकाणी कधी जर इंग्लंडला गेलात तर या म्युझियमला किंवा नॉर्मल या संग्रहालयाला अवश्य भेट द्या. कोणतं? ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड याला अवश्य एकदा भेट द्या. त्या ठिकाणी भारतामधल्या पण वस्तू आपल्याला पाहायला भेटतील ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. कुठं आहे ते? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका किंवा अमेरिकेमध्ये आपल्याला हे म्युझियम पाहायला भेटतंय ओके. आता अमेरिकेतील बघा कुठे? अमेरिकेतील बघा स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले बघा नैसर्गिक इतिहासाचे हे एक संग्रहालय आहे आणि हे इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. कधी सुरू झाले? इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. इथे
आता या संग्रहालयामध्ये काय काय आहे बघा, वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटींहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. कुठे? नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री याच्यामध्ये किती 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत किंवा एकत्र करून ठेवलेले आहेत. कधी जर अमेरिकेला तुम्ही जर भेट जर दिली तर त्या ठिकाणी अवश्य या संग्रहालयाला भेट द्या. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा, खाली का काही नाही बघा, जाणून घ्या आता भारतातील प्रसिद्ध संग्रहालय. आता भारतातील प्रसिद्ध संग्रहालय कोणते कोणते आहेत बघा. या ठिकाणी इंडियन म्युझियम कोलकाता या ठिकाणी आहे, नॅशनल म्युझियम दिल्ली या ठिकाणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई या ठिकाणी आहे. परत नंतर बघा सालारजंग म्युझियम हैदराबाद या ठिकाणी आहे, द कॅलिको म्युझियम ऑफ बघा टेक्सटाईल्स ओके अहमदाबाद. म्हणजे काय, ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयांपैकी काही आहेत. म्हणजे काय, याच्याहून अधिक संग्रहालय आहेत पण हे मेन आहेत. कधी जर तुम्ही या ठिकाणाला भेट दिली तर इथल्या म्युझियमला किंवा संग्रहालयांना अवश्य भेट द्या. ओके, या फॉर्म मध्ये आता थोडंसं आपण बघूयात भारतातील संग्रहालय. ओके, मग बघा कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. कधी? 1814 मध्ये स्थापन झालेला आहे. कुठे? कोलकाता या ठिकाणी. कोणतं? भारतीय संग्रहालय. आणि ते स्थापन करण्याचं काम कोण केलेलं आहे? या ठिकाणी कोणत्या संस्थेमार्फत झालेले? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल यांच्या मार्फत, या संस्थेमार्फत झालेलं आहे. आणि हे भारतातील पहिलं संग्रहालय आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे. म्हणजेच काय की नॉर्मली 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे म्हणजेच काय की या ठिकाणी भारतातील दुसरे म्युझियम या ठिकाणी पाहायला भेटतंय. आणि इसवी सन बघा 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची ओके म्हणजेच काय की नॅशनल म्युझियम स्थापना झाली. आणि आज मी तिला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय आहेत. म्हणजेच काय की अनेक त्या ठिकाणी म्युझियम्स आपल्याला काय होतात? पाहायला भेटतात. परत नंतर बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालय असतात. म्हणजे काय, जे काय मोठमोठाले जे काय संग्रहालय असतात ओके त्यांची स्वतःची अभिलेखागारेमध्ये काय केलं जाते? जे काय ऐतिहासिक दस्तऐवज आहेत किंवा नॉर्मली त्या ठिकाणी वास्तू आहेत किंवा म्हणजे काय की वस्तूंच्या प्रतिकृती या ठिकाणी ठेवलेल्या असतात, काय प्रत्यक्षामध्ये ठेवलेल्या असतात. तर आणि ग्रंथालयांमध्ये पुरातन ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतात. ओके, काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न आहेत. म्हणजे जे काही संग्रहालय जे आहेत कोणत्या ना कोणत्या विद्यापीठांशी काय संलग्न आहेत किंवा जोडलेले आहेत. परत नंतर अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी आता एवढे मोठे संग्रहालय आहेत तर तिथं काम करणारे लोक पण पाहिजे ओके आणि ते हँडल करणारी लोक पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्यांचं अभ्यासक्रम पण त्या ठिकाणी शिकवला जातो. म्हणजे काय डिग्रीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी शिकवला जातो आणि त्याच्यामधूनच म्हणजे काय विविध नोकरीची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे संग्रहालय शास्त्रातील पदवी. बघा संग्रहालय शास्त्र याच्यातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे. आता कोणते कोणते आहेत बघा. या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली या ठिकाणचं आहे विद्यापीठ. परत नंतर महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा. परत नंतर कोलकाता विद्यापीठ कोलकाता या ठिकाणी, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी. परत नंतर बघा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड. परत नंतर जिवाजी विद्यापीठ ओके ग्वालियर. म्हणजेच काय की नॉर्मली आता हे जोड्या लावून आपल्याला सरासर विचारलं जाऊ शकते, त्यामुळे हे बरोबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परत नंतर नेक्स्ट आहे आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. म्हणजे काय जे काय मुंबई या ठिकाणी आहे जे काय छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. बघा इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन
प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ, कधी प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळेस भारतामध्ये आला होता त्याच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ ओके एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आणि इसवी सन बघा या ठिकाणी 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली, म्हणजे काय याची इमारत बांधायला सुरुवात झाली आणि परत नंतर या ठिकाणी संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. कधी बघा प्रिन्स ऑफ वेल्स बघा म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले आणि इसवी सन आज बघा 1998 मध्ये बघा संग्रहालयाचे नाव बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे देण्यात आलेले आहे. ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. बघा या ठिकाणी जर कधी जर गेलात मुंबईला तर या प्रकारे तुम्हाला पाहायला भेटेल छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. ओके जर कधी गेलात तर अवश्य भेट द्या, त्या ठिकाणच्या वस्तू बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग बघा नेक्स्ट आता संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. म्हणजेच काय संग्रहालयाची जी काय वास्तू आहे जी काय इमारत आहे ती इंडो गोथिक म्हणजेच काय की शैलीमध्ये आपल्याला या ठिकाणी बांधल्यासारखी दिसते. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर बघा नेक्स्ट तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय की पूर्ण मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक बघा वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे आणि संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गांत विभागलेल्या बघा सुमारे 50,000 बघा पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. म्हणजेच काय की 50,000 म्हणजे काय पुरावस्तू त्या ठिकाणी संग्रहित केलेल्या आहेत. म्हणून कधी जर मुंबईला गेलात तर अवश्य या म्युझियमला किंवा या संग्रहालयाला अवश्य भेट द्या. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार. आता ग्रंथालय कशाला म्हणतात आणि अभिलेखागार कशाला म्हणतात हे थोडंसं आपण याच्यामधून समजावून घेऊयात. बघा ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडार घरे असतात. जे काय ग्रंथालय आहे ती ज्ञानाची आणि माहितीची, म्हणजेच काय की ग्रंथालयामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पुस्तकं त्या ठिकाणी पाहायला भेटतात, ग्रंथ त्या ठिकाणी पाहायला भेटतात, कथा, कादंबऱ्या ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापन बघा ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. म्हणजेच काय की जवळचा संबंध आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि परत नंतर ग्रंथांचे संकलन, परत नंतर त्यांचे पद्धतशीर आयोजन, परत नंतर जतन आणि संवर्धन, परत नंतर माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. म्हणजेच काय की नॉर्मली एखादे जे काय ग्रंथ आहे त्याचं संकलन करणं, परत नंतर त्याचं पद्धतशीर आयोजन करणं, म्हणजेच काय की तो ग्रंथ कोणत्या प्रकारचा आहे. ओके परत नंतर त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं, म्हणजेच काय की त्याला जपून ठेवणं, परत नंतर माहितीच्या स्रोताचे प्रसारण म्हणजे काय त्या ग्रंथामध्ये कोणत्या प्रकारची माहिती आहे त्याचं प्रसारण करणं अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. आणि यातील बहुतेक कामे बघा यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. कशी संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे. आता एवढे मोठे सारे ग्रंथ त्या ठिकाणी असणार आहेत. आता म्हणजे काय ग्रंथाचं नाव सांगितलं आपण बघणार आहे का तिथं की कोणत्या ह्याच्यामध्ये ग्रंथ ठेवलेला आहे किंवा नॉर्मली प्रत्येकाचं नाव वाचून बघणार आहेत का आपण? नाही. तर त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार हवे तसे नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचे आहे. महत्त्व आहे म्हणजे काय की सांगितलं की लगेचच्या लगेच आपल्याला ते कळायला पाहिजे की हा ग्रंथ कोणत्या ठिकाणी आहे ते. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर दुसरा आहे तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय. आता इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक, कधी इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते बघा इसवी सन 5वे शतक, इसवी सन पूर्व 5वे शतक, ओके सॉरी 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक इथपर्यंत बघा या ठिकाणी बघा मेसोपोटेमियातील बघा असिरियन साम्राज्याचा सम्राट कोण बघा असुरबानिपाल कोण या ठिकाणी असुरबानिपाल बघा याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्त मधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय हे इसवी सन पूर्व 4थे शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असे समजले जाते. म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी आता बघा तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व किती 5वे शतक
परत नंतर ते किती इसवी सन 5वे शतक इथपर्यंत आहे. परत नंतर मेसोपोटेमियातील बघा असिरियन साम्राज्याचा सम्राट अशुरबानिपाल ओके यांचे ग्रंथालय असेल. परत नंतर आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय ओके ही जगातील सर्वात प्राचीन ग्रंथालय होती हे असे समजले जाते किंवा नॉर्मली आहेत. ओके जर कधी तुम्हाला हे जर झालं तर त्या ठिकाणी त्यांना अवश्य एकदा भेट द्या ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा होती असे समजले जाते ओके. आता हे काही ग्रंथालय आहेत, काही ग्रंथालय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाहीत, पण जे ग्रंथालय आहेत त्यांना एकदा अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला खरा इतिहास त्यामध्ये तुम्हाला समजेल. परत नंतर बघा तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील बघा नायक राजांच्या काळात बांधले गेले. म्हणजेच काय की इसवी सनाच्या 16व्या-17व्या म्हणजे काय शतकातील म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन हे ग्रंथालय काय केलेत बांधले गेलेले आहेत. परत नंतर इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले बघा व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. म्हणजे जे काय सरस्वती महाल ग्रंथालय जे होतं अधिकाधिक त्यांनी समृद्ध केलं आणि त्यांमध्ये बघा सरफोजी राजे भोसले यांचा महत्वाचा वाटा होता आणि त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन बघा 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले आणि या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. किती? 49,000 ग्रंथ. एवढे सारे ग्रंथ आहेत ओके. म्हणजे काय पूर्ण आयुष्यभर पण हे ग्रंथ आपण वाचू शकत नाही, म्हणजे काय वाचायला जर बसलो तर ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे भारतातील अनेक ग्रंथ बघा ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, परत नंतर दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, परत नंतर हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, परत नंतर मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि परत नंतर डेव्हिड ससून लायब्ररी ओके इत्यादी ग्रंथालयांचा त्यामध्ये काय होतो समावेश होतो ओके या फॉर्म मध्ये. बघा नेक्स्ट आता यामध्ये अभिलेखागाराचे व्यवस्थापन हे तांत्रिक दृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग आहे. म्हणजेच काय की अभिलेखागाराचे जे काय व्यवस्थापन आहे म्हणजेच काय की कोणत्या वस्तू किंवा वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत कुठे नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये म्हणजे काय की त्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन केलं जातंय. महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे यांमध्ये बघा कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. जे काय महत्वाची असलेली कागदपत्रे आहेत यांमध्ये कोणताही बदल नाही करायचा, ती जशाला तशी सुरक्षित ठेवायची आणि त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे या ठिकाणी अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्वाची असतात. परत नंतर बघा त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. ही जी कागदपत्रे आहेत ऐतिहासिक दृष्ट्या एकदम विश्वासार्ह मानली जातात. म्हणजे काय याच्यावरून त्या ठिकाणचा इतिहास किंवा तेव्हाचा इतिहास लिहिला जातो. परत नंतर संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन आणि परत नंतर अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले आहे. म्हणजेच काय की नॉर्मली आता प्रत्येक अभिलेखागारामध्ये किंवा ग्रंथालयामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर दिसते. आता कम्प्युटरमध्ये सगळ्या गोष्टी काय केल्या असतात सेव्ह करून ठेवलेल्या असतात, जेणेकरून एखादा जर वाचक आला आणि त्यांनी जर एखादा ग्रंथ मागितला तर तो ग्रंथ आपल्या ग्रंथालयामध्ये आहे की नाही आणि आहे तर कोणत्या सूचीमध्ये तो ठेवलेला आहे, कोणत्या भागामध्ये तो ठेवलेला आहे, कोणत्या कप्प्यामध्ये तो ठेवलेला आहे या सगळ्यांचं रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन केलं जाते, जेणेकरून तो ग्रंथ लगेचच्या लगेच त्या ठिकाणी त्या वाचकाला दिला जाईल. परत नंतर आणि भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये बघा इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. जे काय भारतातील जे काय पहिले सरकारी अभिलेखागार आहे इसवी सनाच्या 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले आणि इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. म्हणजे काय 1911 मध्ये कोलकात्यावरून कुठं आणलं गेलं, दिल्लीमध्ये आणलं गेलं.
परत नंतर नेक्स्ट आहे इसवी सन 1998 मध्ये बघा, इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून जे काय आता वर आपण बघितलं, ओके, 1998 मध्ये ते जनतेसाठी त्या ठिकाणी खुलं करण्यात आलं. परत नंतर नेक्स्ट बघा, ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले ओके एक खाते आहे. कोणतं? त्या ठिकाणी काय राष्ट्रीय अभिलेखागार ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे. आणि इसवी सन 1748 मध्ये बघा, इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. म्हणजेच काय की कधी 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, परत नंतर हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा ओके समावेश आहे. आणि या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक ओके बघा या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, परत नंतर प्राच्यविद्या विषयक, परत नंतर हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारांत केली आहे. म्हणजेच काय की नॉर्मली ज्या काय नोंदी त्यांनी ठेवलेल्या आहेत त्या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक वर्गवारी, परत नंतर प्राच्यविद्या विषयक वर्गवारी, परत नंतर हस्तलिखिते आणि परत नंतर खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारांमध्ये त्यांनी केलेली आहे. त्याखेरीज म्हणजे काय त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वातंत्र्य अभिलेखागार आहेत. म्हणजेच काय की प्रत्येक राज्याची स्वातंत्र्य अभिलेखागार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ओके अभिलेखागार बघा संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, परत नंतर कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. कुठे या ठिकाणी? मुंबईमध्ये, मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी आहेत. आणि पुणे अभिलेखागारात ओके मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी बघा म्हणजे काय की जे काय मराठ्यांच्या इतिहासासंबंधित जे काय मराठ्यांचा इतिहास आहे त्यांच्या संबंधित 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. आणि त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण? पेशवे दप्तर. म्हणजे काय पेशवाईच्या काळामधले हे कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. ओके, आलं लक्षात? या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबूयात आणि समोरचा जो काही भाग आहे कोश वाङ्मयापासून तो आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊयात. ओके, चला, थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.